तर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर पाहूयात 100 हेडलाईन्स। 2 ठाकरेंची युती होणं गरजेचं, महाराष्ट्राला दिशा मिळेल, दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचं विश्लेषण। ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती, एकनाथ शिंदेंना सामनातून टीकास्त्र, मुख्यमंत्री करा, ठाकरेंची युती रोखतो, शिंदेंची अमित शहांना हमी, सामनातून दावा। शिंदेंच्या सेनेचे शिरसाट सामंत म्हणतात, अमित शहा, शिंदे, राज, उद्धव ठाकरेंना एकत्र येऊ देणार नाही, दैनिक सामनातून दावा। राज उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं हे लोकांच्या मनात, संजय राऊतांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरे म्हणालेत, लोकांच्या मनातलं होईल, राऊतांची प्रतिक्रिया। आतापर्यंत एकट्यानं निवडणुका लढवल्या, गरज पडल्यास पुढेही एकटं लढू, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचं सूचक वक्तव्य। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड, राष्ट्रपतींच्या कोट्यातून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती। उज्ज्वल निकम यांच्यासह चौघांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाल्याची गृह मंत्रालयाची माहिती। सदानंद मास्टर, हर्षवर्धन शृंगला, मीनाक्षी जैन यांची निवड। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड, जळगावात कुटुंबियांकडून फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची भेट, नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल आठवलेंच्या निकम यांना शुभेच्छा। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक, पुणे महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पिंपरी चिंचवडमध्ये पाहणी, हिंजवडीमध्ये अजित पवारांकडून कामाचा आढावा, वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरावस्था अशा विविध समस्यांचा अजितदादांकडून आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडीतील मेट्रो लाईन 3ची पाहणी, हिंजवडीच्या फेज 3 मध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी मोठ्या प्रमाणात सध्या पाणी साचतं। गेल्या 50 वर्षांपासून राज्यातील वाईन शॉप परवान्यांवर असलेली स्थगिती उठवण्याची शक्यता, राज्याचा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून नव्यानं 328 नवे मद्य विक्री परवाने दिले जाणार, विदेशी मद्यनिर्मिती परवाना देण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच समिती नेमण्यात येणार। राज्यात नव्या वाईन शॉपना अजून परवानगी दिली नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण। महाराष्ट्राला मद्याच्या गटारगंगेत लोळायला लावू नका, जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्ला। उत्पादन शुल्क वाढीविरोधात राज्यात उद्या बार बंद राहणार, उत्पादन शुल्कात केलेली 60% वाढ आणि विदेशी मद्याच्या विक्रीवरील अतिरिक्त 10% कर वाढीविरोधात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आक्रमक। कोण एकनाथ खडसे, माध्यमांच्या प्रश्नाला गिरीश महाजनांचा प्रतिसवाल। तर गिरीश महाजन जगविख्यात, मी लहान माणूस असल्यानं महाराष्ट्रात मला कोणी ओळखत नाही, खडसेंचा खोचक टोला। प्रसाद घोसाळकरांनी केलेल्या आरोपांचं शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजू साबळेंकडून खंडन, नगरसेवकांना पैसे दिल्याचा आरोप निराधार असल्याचं सांगून घोसाळकरांना कायदेशीर नोटीस देणार असल्याचं साबळेंचं वक्तव्य। आमदार सुहास कांदे आणि त्यांचा भाऊ गुरुदेव कांदे यांच्यात आरोप प्रत्यारोप, आपल्या नावाचा वापर करून भावानं खंडणी उकळली, सुहास कांदेंचा आरोप। तर सुहास कांदेंच्या नावाचा फायदा नाही तर कुटुंबाला त्रासच, भावाचा प्रतिहल्ला। खासदार प्रणिती शिंदेंनी जालन्यातील अंतरवाली सराटीत घेतली जरांगेंची भेट, सरकारकडे जरांगेंच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं दिलं आश्वासन। प्रणिती शिंदेंच्या वडिलांमुळे संपूर्ण ओबीसी समाज उद्ध्वस्त झाला, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रणिती शिंदेंवर जोरदार टीका। अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना शिवधर्म फाउंडेशननं काळं फसलं, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवधर्म फाउंडेशन आक्रमक। छत्रपती मल्टीस्टेटनं रक्कम न दिल्यानं चेअरमन संतोष भंडारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, गेवराई न्यायालयाचे आदेश, 25 लाखांच्या थकबाकीवरून कारवाई केल्याची माहिती। बीडमध्ये कारागृहात असलेल्या सुरेश कुटेंच्या दुकानातून लाखो रुपयांच्या कपड्यांची चोरी, 1.5 महिन्यापासून चोरीचा प्रकार सुरू असल्याची माहिती। बच्चू कडूंच्या 7/12 कोरा पदयात्रेचा 7वा दिवस, कडूंच्या शेतकऱ्यांसह डोळ्याला काळ्या पट्ट्या, हातात विळा आणि रुमन घेऊन आंबोडच्या दिशेनं प्रवास।
गेल्या 7 दिवसांपासून बच्चू कडूंची सातबारा कोरा करा यात्रा 150 किलोमीटरच्या पदयात्रेत कडूंच्या पायाला जखमा आणि सूज. बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा या पदयात्रेचा 7व्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यात बच्चू कडूंसह यात्रेत सहभागी आंदोलकांनी शेतीची कामं करून पुढील प्रवासाला प्रारंभ केला. राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या माणुसकीचं दर्शन उभे असलेल्या पोलिसांसाठी खुर्चीची व्यवस्था केली. भंडाऱ्याच्या साकोलीत माजी आमदार शामराव बापू कापगत यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त राज्यपाल हरिभाऊ बागडे भंडाऱ्यात. शिवरायांच्या राजधानीशी निगडीत असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव अखेर बदलणार. आता ही ग्रामपंचायत किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार. बीडच्या आष्टीत आनंद शैक्षणिक संकुलात कुलगुरू डॉक्टर फुलारी यांच्या उपस्थितीत सहविचार सभा. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून 500 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याचा सभेत निर्णय. बी.टेक आणि MBA प्रवेशासाठी मुदतवाढ. 14 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा. कोर्टातल्या सुनावणीत आता तारीख पे तारीख होणार नाही. नव्या नियमानुसार बचाव पक्षाला फक्त 2च तारखा मागता येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. UPI व्यवहारांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स पोस्ट करून माहिती. पंतप्रधान मोदींचे मानले आभार. मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये 6 जुलैला घडला गँगवॉर. गँगस्टर प्रसाद पुजारीवर प्रतिस्पर्धी टोळीचा हल्ला. मुंबईतल्या सायनमध्ये भाजप प्रवक्ते दयानंद तिवारींकडून चला मराठी शिकूया उपक्रमाचं आयोजन. मराठी वादावर उपाय म्हणून तिवारी यांनी इच्छुकांना मराठी पूर्णपणे मोफत शिकवणार असल्याची माहिती दिली. ठाण्यामध्ये जवळचं भाडं नेणार नाही म्हणत रिक्षा चालकाचा महिलेशी वाद. रिक्षा चालकांना हात उगारल्याचा महिलेचा आरोप. वाहतूक विभागाकडून कारवाई. विरारमध्ये रिक्षा चालकाला शिवसैनिकांचा चोप. हिंदी भोजपुरी बोलेन पण मराठी नाही. रिक्षा चालकाची मुजोरी. शिवसैनिकांनी चोप दिल्यानंतर रिक्षा चालकानं मागितली महाराष्ट्राची माफी. पुण्यात सिगारेट न दिल्याच्या रागातून गुंडांनी दुकान फोडलं. हातात कोयते घेऊन एका दुकानावर हल्ला. लातूरच्या सुमठाणा गावात घरगुती शेतीच्या वादातून 72 वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण. सुनेकडून वृद्ध महिलेला केस ओढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. बीडमधील माजल गावातील निपाणी टाकळीच्या उपसरपंचाला सरपंचांच्या पतीकडून बेदम मारहाण. ग्रामसभेत बोगस कामं करून बिलं उचलू नका म्हटल्यानं मारहाण केल्याची माहिती. परभणी जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक शाळेतच मद्यपान करताना रंगेहात पकडलं. पालकांनी जाब विचारला मात्र मुख्याध्यापकाचं मौन. पालकांकडून शाळा बंद करण्याचा इशारा. परभणीच्या सेलू तालुक्यातील मोरे गावात तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. आर्थिक व्यवहारातून 3 ते 4 मित्रांनी तरुणाची हत्या केल्याची पोलिसांची माहिती. बीडच्या केज तालुक्यात देवगाव परिसरात तिघांनी पिस्तूल सोबत फोटो ठेवून स्टेटसला ठेवले. या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. दारूच्या दुकानातील छापेमारीत लाखो रुपयांची बनावट देशी आणि विदेशी दारू जप्त. नाशकात जीएसटी विभागात कर्मचारी असल्याचं सांगून एकाची तब्बल 1.25 कोटींची फसवणूक. अंबडमध्ये प्रवीण सोनावळे यांनी या प्रकरणी आत्महत्या केली. नांदेडमधील जामगाव ते भोकर बायपास रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढवल्यानं शेतकरी त्रस्त. वारंवार तक्रार करूनही कोणी दखल न घेतल्यानं तळेगावच्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. ठाण्यात घोडबंदर मार्गावर अज्ञात वाहनाची दुकानाला धडक. दुकानावरील आणि दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू. कासारवडोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद. पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर महापालिकेचा भर. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर जागा आणि मूर्ती साकारण्यासाठी शाडू माती मोफत. तुळजाभवानी मंदिर रात्री 1 ऐवजी आता पहाटे 4 वाजता उघडणार. मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला मंदिर रात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय. तुळजाभवानी मंदिराच्या वेळेत बदल केल्यानं पहिल्या दिवशी भाविकांची गैरसोय. भाविकांना दर्शन रांगेत तासनतास ताटकळत राहावं लागलं.
अमरावतीच्या चिखलदऱ्यात जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे भीमकुंड धबधबा प्रवाहित. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रात दमदार पाऊस, पावसामुळे समाधानकारक जलसाठा जमा. धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पिकांची लागवड, मात्र पाऊस वेळेवर न झाल्यास दुबार पेरणीचं संकट. येवल्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा 500 क्विंटल कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ. चाळीमधील साठवलेला कांदा खराब होण्याला सुरुवात. रायगड जिल्ह्यात परिषद आणि कृषी विभागाअंतर्गत भात लागवडीचा कार्यक्रम. चिखलात उतरून रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केली भाताची लागवड. भंडाऱ्यात मुसळधार पावसात रोहिणी ते कोथुर्णा गावाला जोडणाऱ्या मार्गावरचा पूल वाहून गेला. 4 महिन्यांपूर्वीच हा पूल बांधण्यात आला होता. निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा नागरिकांचा. नांदेडमधील रस्त्यांच्या बोगस कामांची शृंखला सुरूच. मुदखेड तालुक्यातील एका रस्त्याच्या निकृष्ट कामाचा व्हिडिओ व्हायरल. परशुराम घाटात संरक्षण भिंत वाचवण्यासाठी प्लॅस्टिकच्या ताडपत्रीचा आधार. वारंवार ताडपत्रीचा उपाय फोल ठरूनही पुन्हा ताडपत्री पसरल्यानं स्थानिकांसह वाहन चालकांमध्येही नाराजी आणि संताप. डोंबिवलीमधील सुभाष रोड आणि महात्मा फुले रोडवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांची कसरत. निषेधार्थ ठाकरे सेनेकडून महात्मा फुले रोडवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण. नाशिक शहरामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण. कोट्यवधींचा खर्च करूनही नाशिककरांचा खड्ड्यांमधूनच प्रवास. अकोल्यातील अकोट ते पोपटखेड महामार्गाची दुरावस्था. रस्त्यावर डांबरीकरण करून 6 महिने उलटले नाही तोवरच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे. गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात दुर्गम भागात कार्यरत कर्मचाऱ्यांची आरोग्यवारी. नागरिकांना आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी नदी नाल्यातून पायपीट करत असल्याचा व्हिडिओ समोर. जळगावमधल्या मुक्ताईनगरमधून इंदोर हैदराबाद मार्गासाठी 160 शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित. मात्र पुरेसा मोबदला मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांकडून पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न. साताऱ्याच्या कराडमधील कोयना नदीपात्रात भल्या मोठ्या मगरीचं दर्शन. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मादी जिराफनं आपल्या पिल्याला पाठीवर घेऊन तरसाच्या हल्ल्यातून वाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल. 5 तरसांची टोळी जिराफाच्या पिल्ल्यासाठी मोठ्या जिराफासोबत झुंजत होती. दिल्लीतील वसंत विहारमधील शिवा कॅम्प समोर फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना कारनं चिरडलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकही अटकेत. जम्मू आणि काश्मीरच्या एका ट्रक चालकानं आपल्या छोट्या मुलाला ट्रक चालवायला दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांनी दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, नेटकऱ्यांची मागणी. 2 मुलींसोबत गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेची सुटका. कर्नाटकातल्या गोकर्णाजवळच्या रामतीर्थ गुड्डा जंगलातल्या गुहेतून सोडवलं. 2 आठवड्यांपासून महिला आणि 2 मुली जंगलात. अध्यात्माच्या प्रभावामुळे रशियन महिला जगत होती गुहेतलं जीवन. 40 वर्षे रशियन महिला करत होती गुहेतच पूजा, मेडिटेशन. महिलेचा व्हिसा 2017ला संपला तरी भारतात वास्तव्य. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर 30% कर लादण्याची घोषणा. 1 ऑगस्टपासून कर आकारला जाणार. आणि यानंतर